मागील व्हिडिओमध्ये आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावरील वेगवेगळ्या बिंदूंवर गुरुत्व त्वरणात कसा बदल होतो यावर चर्चा केली. आपण पाहिलं की ध्रुवांवर हे मूल्य विषुववृत्तांवरील मूल्यापेक्षा थोडं जास्त कसं असतं. आपण हे देखील पाहिलं की जसं आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून दूर जातो तसं गुरुत्व त्वरणाचं मूल्य कमी होतं. या व्हिडिओमध्ये आपण पृथ्वीच्या पृष्ठभागाखालील गुरुत्व त्वरणाविषयी चर्चा करणार आहोत. काय होईल जर मी एक खूप खोल खड्डा खणला आणि माझा तोच नेहमीचा फुटबॉल तिथे नेऊन गुरुत्वत्वरणाची चाचणी केली. हे मूल्य पृष्ठभागावर मिळणाऱ्या 9.8 मीटर प्रति सेकंदचा वर्ग पेक्षा जास्त असेल की कमी असेल? चला शोधून काढूया. यासाठी आपण पृथ्वीला कापून असे एक दृश्य पाहूया. आता तुम्ही अशी कल्पना करा की मी पृथ्वीचे 2 भाग करणार आहे. मी तिला एका मोठ्या पोकळ गोलात आणि एका मोठ्या भरीव गोलात विभागणार आहे. तर हा भरीव गोल पोकळ गोलाच्या आत होता आणि हे दोन्ही मिळून आपली पृथ्वी तयार झाली होती. मी तिचे 2 भाग केलेत. आता संपूर्ण पृथ्वीच्या तुलनेत हा फुटबॉल खरं तर खूपच लहान आहे. त्यामुळे मी असे मानू शकतो की हा फुटबॉल पोकळ गोलाच्या अगदी आत आणि भरीव गोलाच्या पृष्ठभागावर अगदी बाहेर आहे. आता तुम्ही या संपूर्ण चित्राची द्विमितीय म्हणजेच 2D स्वरूपात देखील कल्पना करा. तर 2D स्वरूपात ते असे दिसते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही व्हिडिओ थांबवून याचा विचार करू शकता. ठीक आहे. या पोकळ गोलामुळे त्याच्या आत असलेल्या फुटबॉलवर किती गुरुत्वीय बल प्रयुक्त होईल हे तुम्ही मला सांगू शकता का? तसे पाहिले तर पोकळ गोलाच्या वेगवेगळ्या भागांमुळे अनेक बले प्रयुक्त होत असतील, बरोबर? येथील पोकळ गोलाचा काही भाग बॉलला या दिशेने ओढत असेल, तर गोलाचा काही भाग या बॉलला या दिशेने ओढत असेल. पण इथे एक खूपच मनोरंजक गोष्ट आहे. असं दिसून येतं की पोकळ गोलामुळे त्याच्या आत असलेल्या कोणत्याही वस्तूवरील एकूण गुरुत्वीय बल 0 असतं. तुम्ही पोकळ गोलाच्या आत कोणतीही वस्तू ठेवली तरी हेच घडते. पोकळ गोलामुळे त्याच्या आत असलेल्या वस्तूवरील परिणामी गुरुत्वीय बल 0 असते. त्यामुळे ही सर्व बले एकमेकांना निष्प्रभ करतात आणि पोकळ गोलामुळे या फुटबॉलवर कोणतेही गुरुत्वीय बल प्रयुक्त होत नाही. आणि म्हणून गुरुत्व त्वरण निर्माण करण्यात या पोकळ गोलाचा कोणताही सहभाग नसतो. भरीव गोल फुटबॉलला पृथ्वीच्या केंद्राकडे आकर्षित करतो आणि गुरुत्वीय बलच या बिंदूवर असलेल्या गुरुत्व त्वरणासाठी जबाबदार असते. आहे ना आश्चर्यकारक? ठीक आहे. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की जर मी पृथ्वीच्या केंद्राच्या आणखी जवळ गेलो तर काय होईल? बरोबर ना? जर मी आणखी खोल खणलं तर काय होईल? तर ते काहीसं असं दिसेल. आपण या परिस्थितीचा सुद्धा अभ्यास करूया. तर या परिस्थितीत पोकळ गोल अधिक मोठा आहे आणि भरीव गोल लहान आहे. या परिस्थितीत सुद्धा पोकळ गोलामुळे अनेक बले प्रयुक्त होत असतील, पण ती सर्व बले एकमेकांना निष्प्रभ करतील आणि पोकळ गोलामुळे त्याच्या आत असलेल्या फुटबॉलवरील एकूण गुरुत्वीय बल 0 असेल. या परिस्थितीत सुद्धा त्याचा कोणताही सहभाग नाही, पण भरीव गोलाचे स्वतःचे एक गुरुत्वीय बल असेल. तो फुटबॉलला पृथ्वीच्या केंद्राकडे आकर्षित करत असेल आणि त्यामुळे या बिंदूवर गुरुत्व त्वरणास मदत मिळेल. आता कोणते गुरुत्वीय बल जास्त आहे? जेव्हा आपण पृथ्वीच्या केंद्राच्या अधिक जवळ असतो तेव्हा गुरुत्वीय बल जास्त असते. असे का? तर याचे कारण असे आहे की या प्रकरणात आपल्याकडे या फुटबॉलला आकर्षित करण्यासाठी खूपच कमी वस्तुमान आहे, तर दुसऱ्या प्रकरणात फुटबॉलला आकर्षित करण्यासाठी आपल्याकडे जास्त वस्तुमान आहे. त्यामुळे आपण पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली जितके खोल खणू, जितके आपण खोल जाऊ, तितके जीचे मूल्य कमी होत जाते. आता मला हे इथे एका चित्रात मांडायचं आहे. आपण जितके खोल जाऊ तितके जीचे मूल्य कमी होत जाते आणि पृथ्वीच्या केंद्रावर जीचे मूल्य कमी होऊन 0 होते. जर तुम्ही पृथ्वीच्या केंद्रावर असाल, जर एखाद्या सैद्धांतिक जगात तुम्हाला तिथे जाणे शक्य झाले, तर पृथ्वीच्या केंद्रावर तुम्हाला कोणत्याही गुरुत्वीय बलाचा अनुभव येणार नाही. आहे ना मनोरंजक? आता मागील व्हिडिओमध्ये आपण हे देखील पाहिले होते की जसे जसे आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून दूर जातो तसे जीचे मूल्य कसे कमी होते, बरोबर ना? तर ही संपूर्ण परिस्थिती काहीशी अशी आहे. जसे तुम्ही पृथ्वीच्या केंद्राकडून पृष्ठभागाकडे जाता तसे गुरुत्वाकर्षणाचे मूल्य वाढत जाते आणि जसे तुम्ही पृथ्वीच्या पृष्ठभागापासून दूर जाता तसे ते कमी होत जाते. या व्हिडिओसाठी एवढंच. पाहिल्याबद्दल धन्यवाद.